आडघाली सुदर्शन. कोणाला बोलायच नाही, देवाला बोललं पाहिजे. उत्तरेनं देवाला हाक मारली आणि देव आले की हो अंगठ्या एवढं देवाने रूप घेतलं. शंख चक्र गदा पद्म चारी हातामध्ये, डोक्याला मूठ, कानात कुंडले, पिवळा पितांबर निसताला आहे, वैजयंतीची माळ पायापर्यंत, आपादन अंगठ्या एवढा देव उडत आला. देव त्या गर्भाचं रक्षण करण्यासाठी जांभळी गेल्या उत्तरेच्या तोंडात प्रवेश केला, खाली आणि पोटात गेला. गेल्याबरोबर जे अस्त्र आणि मार देत होतं, गर्भाला मारण्याचा प्रयत्न करत होता, त्याला सुदर्शन चक्रानं नष्ट करून टाकलं. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा वेडा आणि गिरट्या घ्यायला येतं. कोण माझ्या भक्ताला मारते ते मारून दाखवा, मी तारणार आहे. देव तारी तया कोण मारी. आपल्याला तारणारा देव आपला करून ठेवा. माणसाची गरज नाही हो. पाठीरागा माणसा करू नका, दोघाला करा, एक देवाला आणि दुसरं गुरुला. श्री गुरु सारिका आस्था पाठीराखा, इतराचा लेखा. गुरुमाऊला आपला पाठीराख करा. मनापासून थोडी सेवा करा, पण मनापासून करा. जीव पायावर ठेवून गुरुची सेवा करा. मग गुरु पाठीराखी झाल्यानंतर काय संकट आहे तुम्हाला? काहीच नाही. एवढ्या कथा जे मी करालो गावोगावात, ही जेवढ्या कथा आहे 38 वर्षापासून गुरु माऊलीच्या कृपेने. त्यांनी गाळात 2 चापटा मारले होते, इकडल्या आणि इकडल्या. आणि भागवत सुरू झालं आमचं. भागवत सुरू झालं तेव्हापासून झाली भागवत. 6 महिन्यालाच भागवत सांगायला सुरुवात केली. आणि एवढे कार्यक्रम होतात गुरु माऊलीचे. आपली कुठं जाहिरात नसते, काही नसते. हां, कोणाला म्हणतही नाही माझी भागवत कथा करा, पण ती लोक कुठून येतात त्याला. आता 30-30 वर्ष भागवत कथा आहे. मटकरा म्हणून गाव तिथं, आता तिथं तर 40 वर्ष आहे ठीक आहे. कथा आहे भागवताची. ज्यावेळेसपासून सुरू केली त्यावेळेसपासून. दुसरं हे सांगतच नाही. भरपूर लोक असतात. दररोज नगर भोजन, गाव जेवण असते, पूर्णाची मोठा कार्यक्रम असतो. हे काय गुरुमाऊलीची कृपा, दुसरं काही नाही. एवढा भाव स्थिर त्यांच्या मनात राहणं, नेहमीचं आम्हाला बोलणं म्हणजे गुरुमाऊलीचंच कृपा आहे. कसं शक्य माणसानं? तर या पद्धतीनं देव म्हणले मी तारणार आहे. मग त्या परिस्थितीनं पाहिलं गर्भानं, अरे बापरे म्हणे, आज मला मरण होतं, मात्र या परमपुरुषाने माझं रक्षण केलं, प्राणदान दिलं. काय काय मी जन्माला आल्यानंतर आयुष्यभर याचं भजन करीत आहे. जन्माला आयुष्यभर. बरं, आपलं शरीर कोण दिलं माहिती आहे का तुम्हाला? माणसानं दिलं का देवानं? खरंच सांगा, माणसानं दिलं का देवानं? देवानं. देव दिला देह भजन झाला फाटा बालिकेचा. दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने जोडशी नारायण नासे, जीवपण भवरोग. कोण दिले? देवानं दिले ना. बरं, जीव कोण दिला? देवानं. जेने हा जीव दिला दान, करीन तयाचे चिंतन, जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. कोण म्हटलं असं? तुकाराम महाराजांनी. राजा परीक्षितसुद्धा म्हणला जीव यानं मला दान दिला आहे, आयुष्यभर मी भजन केलं म्हणे.
पण आपण असं म्हणत नाहीत कारण आपल्याला करावंच वाटत नाही. म्हणले असते तुकाराम महाराज. कळलं का? परीक्षितीला मात्र सांगितलं. आपण फक्त एवढं केले. काय केले? आईच्या पोटात असताना, गर्भाळा असताना त्यावेळेस मात्र भजन केलं. कधी? तिथं भजन केलं आपण आईच्या पोटात असताना, गर्भात असताना. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगोणी आठवीन पाय हा माझा नवस. आठवीन पाय हा माझा रात्रंदिवस पांडुरंगा. मी केले तसं. मी सुद्धा, तुम्ही सुद्धा आईच्या पोटात असताना हे काम केले. काय? देवा फार त्रास व्हायला, इथं फार त्रास व्हायला. एकदा ह्या गर्भवासाच्या दुःखापासून मुक्त कर, म्हणजे काय होईल? मग मात्र देवा रात्रंदिवस तुझं भजन करील. रात्र आणि दिवस रात्रंदिवस पांडुरंगा आठवीन पाय हा माझा नवस. नवस केला आपण. जन्माला गेली विसरून आपलं या संसारात पडलं याच्यात की सगळं विसरून गेलं आपलं. मग सगळेच माणसं म्हणतात आईच्या पोटात असताना आणि जन्मा सोहम सोहम म्हणजे देवा तुझी सेवा करील, भजन करतात आईच्या पोटात असताना. हां, आणि मग जन्माला आले की काय म्हणतात? कोहम कोहम. कोणाला माहीत, कोणाला माहीत. कोहमचा अर्थ कोण? मी, असं आठवतो. सोहम, मी देव आहे, मी देव आहे कधी म्हणतो? आईच्या पोटात असताना. आणि जन्माला आले की म्हणतोय कोहम कोहम. मी कोण आहे? मी कोण आहे? माझा देवाचा काय संबंध आहे? हां, कोण देव? असं. आणि आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे हां, देवा मी भजन करतो असं असतं आणि म्हणतो. आणि जन्माला की म्हणते कोणाला माहीत, कधी म्हणलं, कोणाला माहीत, कधी म्हणलं, असं म्हणतं. माणसं आईच्या पोटात असताना देवा मंदिर सोडित नाही म्हणतात आणि जन्ममध्ये की देवाचं मंदिर पाहत नाही डोळ्याने मरेपर्यंत. असो 9 महिने पूर्ण झाले, 10वा महिना झाला आणि चांगल्या प्रकारचा पर्व काळ सांगितला आहे. अशा पर्व काळावर प्रातःकाळी पर्वकाळ प्रातःकाळी परमभक्त कृष्ण भक्त परमभक्त अशा परीक्षेचा जन्म झाला. बोला पुंडलिकावर गोपाल कृष्ण भगवान की जय. देवाने फुलाचा वर्षाव केला. दुंदुभी वाद्य वाजवायला येतं. ज्या घरात आणि सद्भक्त जन्माला येतात, सात्विक सज्जन असे परमार्थ करणारे, भगवत भजन करणारे मुलं जन्मा येतात. ज्या घरात जनाबाईसारखे मीराबाईसारखे मुली जन्मा येतात आणि त्याचा आनंद देवाला होतो. लक्षात घ्या. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, देवाला. कोणाला आनंद वाटतो? ज्या घरात सात्विक मुलं आणि मुली जन्माला आले, तुम्ही त्याचा साजरा करा की न करा, पण देव कार्यक्रम साजरा करते. आता 33 कोटी देव फुलं वाहून आल्यावर फुलं किती अंगावर पडत असतील, आनंद होतो देवाला. लक्षात घ्या. म्हणून परीक्षेचा आनंद देवाला झाला. देवाने फुलाचा वर्षाव केलाच. पण पूर्ण हस्तिनापूर राज्यात घरोघर गुड्या उभारल्या, घरोघर गुड्या उभारल्या.
का उभारल्या? गुढी हे आनंदाचं प्रतीक आहे, आनंद व्यक्त करण्याचं प्रतीक आहे गुढी म्हणजे. आणि मग त्यांनी काय आनंद व्यक्त केला? कारण पांडवाचं खूप संकटात पडलं होतं. पांडवाचं पुढे आता उत्तरा गरोदर होती, मुलं झोपीत 5 मारले, अगोदर अभिमन्यू मारला गेला. आता संकट असं पडलं होतं की उत्तरा गरोदर आहे, तिला मुलगा झाला तर कुलवृद्धी, कुळाची वृद्धी, मुलगी झाली की विषय संपला. मुलगी झाल्यावर कुलवृद्धी कशीची आली? लग्न करून टाकायचं, कोणाला तरी घेऊन घरात घेऊन टाकायचं. म्हणून सगळे लोक माहीत होते उत्तरेला मुलगा हो, उत्तरेला मुलगा हो, उत्तर जप केला होता, जपाचं फळ मिळते. असं आपण वागावं की आपल्याबद्दल लोकांनी चांगलं बोलावं, ठीक आहे, यांचं भलं व्हावं, यांचं भलं व्हावं, त्यांनी जे काम हाताला धरलं ते व्हावं, आपोआप लोक जप करतात. नाही तर मग याची चांगली नुकसान व्हावं. आपण जर लोकांशी वाईट वागलं, नाही बरं झालं आता योग आला याचा, नुकसान व्हायलाच पाहिजे असं म्हणतात लोक. आपण असं कर्म करावं, हे नाही, आपला आचार असावा सात्विक, आपला विचारसुद्धा सात्विक बनवा, उच्चारसुद्धा सात्विक बनवा, जेणेकरून आपल्याबद्दल लोक इथंसुद्धा चांगलं म्हणतील आणि मेल्याशिवाय तिथं ते सुद्धा चांगलं म्हणतील. असं व्हावं. गोपाल उत्तमची उरे झाला, मुलं सफल झालं त्यांच्या इच्छा अपेक्षा. आणि मग एवढी गर्दी पाहायला बाबा त्याला धर्मराजा समजल्या, धर्मराजा धावत आले, स्नान केलं, शुचिर्भूत झाले आणि स्वस्ती पुण्यावाचन अगोदर केलं. आणि नंतर त्याच्या मुखात मधुबिंदू, मधाचा थेंब घातला आणि त्याचं नातवंडाचं मुख पाहिलं. कोण? धर्मराजानं. सगळेच पाहायला येत होते. त्याचं जातक कर्म केलं. सुरुवातीला जन्मल्या आल्यावर जातक कर्म असतं, ठीक आहे. जातसे ध्रुव मृत्यू ध्रुवन जन्म मृत्यूचे सगळं कधी जाणार हे सुद्धा त्याचं जातक असते. जन्मल्याबरोबरच कधी जाते याचा विचार करावा लागतो. आपण सुद्धा जन्मल्यापासूनच विचार करायला पाहिजे की आपल्याला कधीतरी जायचं. आता कधी जायचं नेमकं माहीत नाही, पण ते जायच्या आधी आपण काय करायचं याचा वारंवार विचार केला पाहिजे. सारासार विचार करा, उठाउठी, नामधरा कंठी, विठोबाचे, ही सारासार विचार करायला पाहिजे. तसा प्रकार. आणि मग मात्र त्या बाळाचा एक प्रकार वेगळा पाहिला. जन्मल्यापासून कोणाच्या तोंडाला निहाळून पाहिले ते. कोण? बाळ. कोणाला पाहिले, कोणाचा शोध घ्यायला? ते आईच्या पोटामध्ये होता ना, ते 4 हाताचा शंखचक्र हातामधून ते भव्य दिव्य स्वरूप त्याच्यात पक्क डोक्यात बसलं होतं आईच्या पोटात असताना. ते कुठे म्हणलं? बाकी दिसायत लोक, पण ते दिसत ना. त्याचा शोध जन्मल्यापासून सुरू केला परीक्षितीने, जन्मल्यापासून, ठीक आहे. लक्षात ठेवा, त्याचा शोध घेतला पाहिजे माणसाने, त्याला पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याला तर जन्मल्याबरोबर तर मग त्याला पाहिजे. काय म्हणा अंतःकरणात प्रेम भक्ती भाव असेल बरं, त्यानं पाहायचं तोंडाकडे, पुन्हा व्हायचं नाही, हे नाही, हे दुसरं दिसेल, हे आपलंच असं नसतं, गप्पा मारणार नाही, हे नाही, ते नाही, ते नाही. मग अगोदर देवानंच येऊन रक्षण केलं ना आईच्या पोटात असताना त्या परीक्षेचं. पण श्रीकृष्ण परमात्मा म्हणले, अगोदर जरी आपण जवळ आलो असलो तरी
लौकिकाचार शिष्टाचार याच्यासाठी आपल्या आत्याचे चिरंजीव म्हणजे धर्मराजा आहेत. आत्याच्या पोराला नातू झाला काय सोरेपणाचा विचार केला तर आत्याच्या मुलाला नातू झाला. मग आम्ही वधू पक्षाकडलेच आहेत ना किती केलं तरी काय हां. मग आम्हाला आहेर न्यावंच लागतं म्हणजे यावेळेस मग ती एक आहेर नेऊन जमत नाही. धर्म भीम अर्जुन नकुल सहज यायला 5 जोडा आहे. पुन्हा हातातल्या 5 एक अंगठी कमीत कमी. आता घेऊ नका बरं तुम्ही नाव घेता नुसतं नाव घ्यायचं. आता घ्यायचं काम नाही सोनं नुसतं सोन्याचं नाव घ्यायचं आणि पोट भरवायचं म्हणायचं सोनं बस. ते पहिलं मंत्रामध्ये स्वरूपच्या अक्षताने समर्पावे. आता सोन्या प्रित्यर्थी अक्षताने समर्पावे असं म्हणायचं काम आहे. सोनं नाही मग काय अक्षता तांदूळाचे फेकायचे. जे उपचार नसतील त्याच्याबद्दल अक्षता टाकणे पूजेमध्ये असा नियम आहे. ते नसलं तर त्याचं नाव घ्यावं. अलंकारार्थे अक्षताने समर्पयामे. वस्त्रोपचारार्थे अक्षताने समर्पयामे. वस्त्रच नाहीत ना. आता म्हणायचं सोनंही नाहीच कोणाला नुसतं नाव घ्यायचं आणि त्याच्याबद्दल लोकांना काय करायचे तांदूळ द्यायचे. असं दागिने आणले श्रीकृष्ण परमात्माने सगळ्याला आहेर आणले. लेकराला ड्रेस दागिने हे तर आणावंच लागतं. आणि आले श्रीकृष्ण परमात्मा आल्याबरोबर त्या बाळाच्या जवळ आलं आणि बाळानं पाहिलं दृष्टी झाली की म्हणले सापडला हरी सापडला. सापडला देव सापडला म्हणले. आता मला आता त्याचं स्थिर झालं. आता रात्रंदिवस याचंच भजन करायचं याप्रमाणे असा विषय झाला आहे. शुकदेव म्हणता राजा परीक्षित उत्तरोत्तर बरीच लोक आणि पाहायला यायचे त्या बाळाला परीक्षितीला. आणि नंतर काही दिवसानंतर अर्थात इकडे विदुर काकाने धृतराष्ट्राला उपदेश केला. धृतराष्ट्र राजा कुठपर्यंत गुलाबजामुन बालुशाही खात बसतोस इथं. अरे संस्कृतात महाराज काही साधे का केवढे ब्रह्मज्ञानी केवढं तुला ज्ञान सांगितलं त्यांनी. थोडंसुद्धा मस्तकात तुझ्या उतरलं का रे. तुला अजूनही माझे मुलं पुत्रेशना वित्तेशना स्त्री हे काय प्रकार आहे तुझ्यामध्ये. धनातला लोभ घेणं नाही राज्यातला लोभ घेणं नाही तुला भांड्यातला लोभ नाही. कुठपर्यंत माणसानं भांड्यात मन ठेवायचं ताटामध्ये तांब्यामध्ये. आपल्या जिल्ह्यातल्या नाही काही जिल्ह्यातल्या बाया बाबा भांड्याला जपतात. बरोबर तांबे आहेत का एखादा कमी वाटी गेली का चमचासुद्धा किती प्रेम चमच्यावर. माझा एक चमचा कमी दिसाय आहे कुठे गेला गळा काढला की सुरूच. तुझ्याबरोबर चमचा नाही तुझं शरीरसुद्धा येणार नाही. ते यालासुद्धा जाऊन टाकणार येत नाही. काय भांड्यातला काढून काढा का प्रेम तुम्ही. जाऊ दे कुठं जायचे जाऊ दे. भांड्याची माया कमी करा कपड्याची माया करा ठीक आहे नाही. घराची कमी करा शेत सगळीच करा. इकडे गुरुमाऊलीकडे लावा माया मनामध्ये ठीक आहे नाही. शरीरानं राहा तुम्ही घरामध्ये पण मन इकडे गुरुमाऊलीकडे येऊ द्या. देवाच्या चिंतनाकडे येऊ द्या. गुरुच्या चिंतनाकडे येऊ द्या. एवढीच प्रार्थना. याप्रमाणे आजची कथा इथपर्यंत घेऊ आपण. नाही इलाज आज जायचं होतं दत्तजन्मापर्यंत पण जमलं नाही. उद्या दत्तजन्म नरसिंहजन्म एकदाच होईल. तुम्ही म्हणताल 4थ्या दिवशी तुम्ही कृष्णजन्म करीत असतात. फार वर्ष झाली आता नेहमी म्हणजे फार वर्ष म्हणजे आता 36 वर्ष व्हायचं. पण याविषयी काय केलं आपण पहिल्या दिवशी गोकर्ण महात्मा म्हणजे एक स्वतंत्र देऊन टाकला त्याला. ते 7 दिवसामध्येच गोकर्ण महात्मा घ्यावं तर मी शेवटी घेत होतो अगोदर 7व्या दिवशी घ्यायचं म्हणजे या 7 दिवसात होऊन जात होतं. पण आता यावर्षी स्वतंत्र गोकर्ण महात्मा दिवस दिल्यामुळं राहिले 6 दिवस शिल्लक त्याच्यामध्ये करायचं आपल्या. म्हणून 5व्या दिवशी श्रीकृष्ण जन्म होईल. 6व्या दिवशी श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह होईल. 7व्या दिवशी सुदामदेवाचे पोहे आणि परीक्षितीचा उद्धार. आता लक्षात ठेवा. लक्ष देण्यासाठी तुम्ही संभ्रमात पडू नये. माणसानं सांगून टाकलं पाहिजे मोकळं. नाही तर उगाच असं कसं दरवर्षी 14व्या दिवशी कृष्णजन्म होते. आता तर 4थ्या दिवशी उद्या आल्या नरसिंह जन्मच राहिला अजून असं म्हणू नये. उद्या नरसिंह जन्म घेऊन टाकायचा. परवा कृष्णजन्म होईल. इथंच सेवेला पूर्णविराम झाली. सेवा भगवान कृष्णाच्या साधू संतांच्या नारायण दत्तानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या सद्गुरू माधवा स्वामींच्या सद्गुरू संचायश्वर महाराज आणि मुक्तकेश्वराच्या चरणावर समर्पण.
कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, बजरंगबली हनुमान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज, नारायण दत्तानंद सिद्धेश्वर महाराज की जय, सद्गुरु माधवा संस्वामी महाराज की जय, सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय, नवनाथ महाराज की जय, मुक्तविद्येश्वर महाराज की जय, अवधूत चिंतन सुखदेव दत्त, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, गंगा माता की जय, गो माता की जय, तुलसी माता की जय, पार्वती पते शिव हर हर महादेव. सर, आजचे सर. सुख करता दुःख हरता